अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागील व्हिडिओमध्ये इन्फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाइन याविषयी माहिती बघितली आणि तुम्हाला सांगितलं की हा एक्सपेरिमेंटल डिझाइन जी आहे ती केवळ आणि केवळ लेस सॉफिस्टिकेटेड किंवा लेस स्ट्रक्चर्ड पद्धतीने राबवली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारे एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. परंतु जे फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाइन आहे, बऱ्याच वेळेस यामध्ये एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर हे एक किंवा एकापेक्षा जास्त असतात आणि अशा वेळेस आपल्याला हे एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर जे बाह्य व्हेरिएबल्स आहे, एक्सपेरिमेंटवर जे डिपेंडंट व्हेरिएबलला आपल्याला प्रभावित करत असतात, त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण स्ट्रिक्टली काही तरतुदी ज्याला आपण रिप्लिकेशन, रँडमायझेशन आणि लोकल कंट्रोल या तत्वांचा वापर स्ट्रिक्टली करतो, तेव्हा फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाइन तयार होतात. हे 4 डिझाइन आहे. त्यातलं जे पहिलं डिझाइन आहे कंप्लीटली रँडमाइज्ड डिझाइन, ज्याला CR डिझाइन म्हणतात. हे खूप पॉप्युलर आहे. कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर कंट्रोल केला जाऊ शकतो थ्रू द रँडमायझेशन मेथड. ह्या टायटलमध्येच म्हटलेली कंप्लीटली रँडमाइज्ड डिझाइन म्हणजे प्रिन्सिपल ऑफ रँडमायझेशन मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. रँडमाइज टेक्निक्स जे आहे ह्या रिसर्च डिझाइनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. याला शॉर्ट फॉर्ममध्ये CR डिझाइन असं देखील म्हणतात. तर याबद्दल माहिती पाहूया. This type of research design involves only two principles, the principle of replication and principle of randomization of experimental design. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ रिप्लिकेशन, रिप्लिकेबिलिटी हा एक वापरला जातो आणि रँडमायझेशन दोघांचं कॉम्बिनेशन आहे. मग इट इज द सिम्पलेस्ट पॉसिबल डिझाइन अँड इट्स अ प्रोसिजर ऑफ ॲनालिसिस इज ऑल्सो इज द एझियर. म्हणजे याची प्रोसिजर ॲनालिसिस करण्याची प्रोसिजर पण इझी आहे. द इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ डिझाइन इज दॅट द सब्जेक्ट्स आर रँडमली असाइन्ड टू द एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट और व्हाईस वर्सा. जे ट्रीटमेंट जी द्यायची आहे ती आणि कंट्रोल ग्रुप हे सगळे रँडमाइज जेव्हा आपण सिलेक्ट केले जातो त्यावेळेस कम्प्लिटली रँडमाइज डिझाइन वापरलं जातं. आपण यातले जे 2 प्रकार आहे, दिस डिझाइन इज युज्ड इन 2 वे. 2 ग्रुप सिंपल रँडमाइज डिझाइन. पहिला जो ग्रुप आहे 2 ग्रुप पहिला जो प्रकार आहे तो 2 ग्रुप सिंपल रँडमाइज डिझाइन म्हणजे याच्यामध्ये 2च ग्रुप आपल्याला तयार करायचे आहे आणि त्या 2 ग्रुपवर रँडमाइज्ड टेक्निक्स वापरायचे आहे. आता इथे एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्रामवरून तुम्हाला क्लिअर कट लक्षात येईल. ती मी एक्सप्लेन करतो. म्हणजे तुम्हाला हा जो प्रकार आहे 2 ग्रुप सिंपल रँडमाइज्ड डिझाइन काय असतं ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. आता पॉप्युलेशन मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं पॉप्युलेशन म्हणजे काय की नंबर ऑफ ऑल ॲटम्स अंडर विच अंडर ऑन विच वी आर गोइंग टू टेक अवर एक्सपेरिमेंट. पॉप्युलेशन म्हणजे कंप्लीट संख्या. आपल्या रिसर्चसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या ज्या ॲटम्स आहे त्या ॲटम्सला पॉप्युलेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं ठरलं, मागे मी सांगितलं की एखाद्या शहरातल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आपल्याला रिसर्च करायला आहे. शैक्षणिक क्षेत्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आपल्याला एखादा रिसर्च करायचा आहे. तर मग त्या शहरामध्ये असलेले सर्व सरकारी कर्मचारी शिक्षण विभागातले, हे झालं आपलं पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे ऑल टीचर्स, गव्हर्नमेंट टीचर्स हे पॉप्युलेशन झाले अंडर दॅट डिस्ट्रिक्ट, वर्किंग इन दॅट डिस्ट्रिक्ट इज अ पॉप्युलेशन. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च करणं शक्य असतं का? नाही. म्हणून कंप्लीट पॉप्युलेशन जे असतं ते पॉप्युलेशन घेणं. आपण सॅम्पलिंगमध्ये पॉप्युलेशन हा शब्द परत एकदा अभ्यासणार आहोत पुढच्या याच्यामध्ये. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे काय की कंप्लीट ॲटम्स इन्व्हॉल्व इन दॅट रिसर्च. मग ह्या ज्या गोष्टी आहे, आता फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की विद्यापीठ महाराष्ट्रामधले सर्व विद्यापीठ आहे. मग सर्व विद्यापीठांचा अभ्यास करणं शक्य नाहीये. मग आपण रिप्रेझेंटेटिव्ह ते सर्व विद्यापीठ नंबर ऑफ युनिव्हर्सिटीज इन इंडिया थोडक्यात म्हटलं आपण. तर जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहे 250-300 युनिव्हर्सिटीज या प्रत्येकाचा स्टडी करणं शक्य नाहीये. म्हणून आपण
पण त्या कंप्लीट युनिव्हर्सिटी इज कॉल्ड ॲज अ पॉप्युलेशन. तर पॉप्युलेशन याचा अर्थ काय, की आपल्या एक्सपेरिमेंट, आपला जो सब्जेक्ट आहे, ज्याच्यावर आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं आहे, त्यातल्या प्रत्येक ॲटमचं कंप्लीट ॲटमचं जे कलेक्शन आहे त्याला पॉप्युलेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या फॅक्टरीमध्ये जेवढी काही वर्कर आहे त्यांचं आपल्याला सॅटिस्फॅक्शन स्टडी करायचं आहे. तर ते जेवढे वर्कर्स आहे ते झाले पॉप्युलेशन. पण समजा ते वर्कर्स 10,000चे असतील, तर 10,000 लोकांचा डेटा कलेक्ट करणं इज इट पॉसिबल? नॉट पॉसिबल. पण 10,000 ही संख्या आपलं कंप्लीट पॉप्युलेशन आहे. मग यात काय केलं जातं? आपला जो विषय आहे तो एक्सपेरिमेंट कसा केला जातो? एक्सपेरिमेंट डिझाइन काय आहे हे? याबद्दल आहे. 2 ग्रुप सिंपल रँडमाइज्ड डिझाइन. तर हे जे कंप्लीट पॉप्युलेशन असतं, त्या पॉप्युलेशनवर आपण रँडमली सिलेक्ट करतो. रँडमली सिलेक्ट करतो. त्या पॉप्युलेशनपासून जे सॅम्पल आपण घेतो, ते सॅम्पल कसं आहे, तिथं रँडमाइज्ड सिस्टम वापरली. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की भारतातल्या विद्यापीठाचा जर स्टडी असेल, तर मग आपण महाराष्ट्रातून 4 विद्यापीठ घेतले. कर्नाटकमधून 3 विद्यापीठ घेतले. आसाममधून 2 विद्यापीठ घेतले. मध्य प्रदेशमधून काही म्हणजे स्टेट वाईज आपण काय केलेलं आहे, रँडमली सिलेक्ट केलेलं आहे. रँडमली सर्वांच्या चिठ्ठ्या बनवल्या. त्या चिठ्ठ्यांमधून आपण रँडमली आपल्याला महाराष्ट्रातून 4च सॅम्पल घ्यायचे विद्यापीठाचे. मग 4 सॅम्पल काढले. इट इज कॉल्ड द रँडमाइज्ड सिलेक्शन. रँडमाइज्ड सिस्टम काढलेली आहे. म्हणून ह्या सॅम्पल सिलेक्शन करण्या अगोदर पॉप्युलेशनवर आपण काय करतो, रँडमाइज टेक्निक्स वापरतोय. लॉटरी मेथड म्हणतात त्याला. चिठ्ठ्या तयार केल्या आणि आपले जेवढे काही विद्यापीठ आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल विद्यापीठ, जनरल युनिव्हर्सिटीज अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीज मिळून जेवढे काही विद्यापीठं आहे 25-30, त्यातून आपल्याला 4 सॅम्पल काढायचे आहे आणि त्याच्यावर आपण रँडमाइज लॉटरी मेथड वापरली आणि त्यातून 4 विद्यापीठे काढली. असं प्रत्येक स्टेटचं केलं. म्हणजे काय केलं आपण, रँडमाइज्ड सिलेक्शन केलं सॅम्पलचं आणि तो आपला एक सॅम्पल तयार झाला, व्हिच इज व्हेरी नाईस सॅम्पल कॉल्ड ॲज रँडमाइज टेक्निक वापरल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बायस्ड राहत नाही. कोणत्याही प्रकारची सब्जेक्टिव्हिटी राहत नाही, की आपण ह्या विद्यापीठाचं सिलेक्शन का केलं. काही विद्यापीठं कदाचित जास्त कालावधीची असतील, काही विद्यापीठ ही नवीन असतील, तरी त्या दोन्ही प्रकारचं सॅम्पलिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट रँडमाइज टेक्निकमुळे येते. म्हणून अशा प्रकारे आपलं रँडमाइज टेक्निक एक वापरलेलं आहे. आता 2 ग्रुप सिंपल रँडमाइज, इथे आपण रँडमाइज टेक्निक वापरलं. आता पुढे काय केले, की त्या विद्यापीठाचं आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आपण इथे 2 ग्रुप तयार केले. एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप. मग त्या विद्यापीठामध्ये आता समजा आपण 4 विद्यापीठ घेतलेले महाराष्ट्रातले रँडमाइज सिलेक्ट करून आणि त्या 4 विद्यापीठामधल्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या टीचिंग मेथोडॉलॉजीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग एक नॅचरल पद्धतीने आहे आणि एक एक्सपेरिमेंटल पद्धतीने आहे. मग प्रत्येक विद्यापीठामध्ये आपण एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप केलेला आहे. मग त्यामध्ये एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुपमध्ये पण ह्या विद्यापीठांचं रँडम सिलेक्शन आपण केलेलं आहे. ग्रुपचं अनेक ग्रुप तयार केले. प्रत्येक विद्यापीठामध्ये ग्रुप तयार केले आणि त्या ग्रुपला कोणाला एक्सपेरिमेंटल ग्रुपमध्ये टाकायचं आणि कोणता ग्रुप हा कंट्रोल ग्रुपमध्ये जाणार, याच्यासाठी देखील रँडमाइज डिझाइन टेक्निक वापरली आणि इथे एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप तयार केला. आता एक्सपेरिमेंटल ग्रुप म्हणजे काय आणि कंट्रोल ग्रुप म्हणजे काय हे मी पुन्हा सांगणार नाही. कारण एक्सपेरिमेंटल ग्रुप म्हणजे ज्याच्यावर आपण ट्रीटमेंट देतो, ज्याच्यावर ॲक्च्युअली आपण आपल्या इंडिपेंडंट व्हेरिएबलमध्ये चेंज करतो आणि डिपेंडंट व्हेरिएबल ऑब्झर्व्ह करतो. तर जी ट्रीटमेंट देतो, मी तुम्हाला सांगितलं कॉफी आणि स्लीप, याच्यामध्ये कॉफीमध्ये आपण बदल करतो म्हणजे कॉफी ही ट्रीटमेंट झाली. 1 मिली, 2 मिली, 3 मिली, अलग लक्षात. आणि स्लीप हा त्याचा रिझल्ट झाला एक्सपेरिमेंटल ग्रुपमध्ये. कंट्रोल ग्रुपमध्ये म्हणजे काय, नॅचरली आपल्याला कॉफी न घेता, म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल न वापरता नॅचरल सेटिंगमध्ये किती झोप लागते, दॅट इज कंट्रोल ग्रुप. म्हणून पुन्हा मी हे सांगणार नाही की एक्सपेरिमेंटल ग्रुप म्हणजे काय आणि कंट्रोल ग्रुप म्हणजे काय. तर ह्या दोन्ही प्रकारच्या ग्रुपवर आपण काय केलं, रँडमाइज टेक्निक वापरलं. म्हणजे जे आपण विद्यापीठांचं सिलेक्शन केलेलं आहे
त्यातली कोणते विद्यापीठ हे एक्सपेरिमेंटल ग्रुपला जातील आणि कोणते विद्यापीठ हे कंट्रोल ग्रुपला जातील, हे सुद्धा आपण रँडमाइजली ठरवलं. म्हणून याला टू ग्रुप सिंपल रँडमाइज डिझाइन म्हटलेलं आहे. इथं 2 वेळेस आपण रँडमाइज टेक्निक वापरलेलं आहे. एक म्हणजे सॅम्पल सिलेक्शनसाठी आपण रँडमाइज टेक्निक वापरलेलं आहे आणि दुसरं म्हणजे ट्रीटमेंट कोणत्या ग्रुपवर द्यायची, एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप हे सिलेक्ट करताना सुद्धा रँडमाइज टेक्निक वापरलेलं आहे. आणि म्हणून आपण एकावर ट्रीटमेंट ए दिली, दॅट इज इंडिपेंडंट व्हेरिएबल अप्लाय केलेला आहे आणि ट्रीटमेंट बी एकामध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल ॲब्सेंट आहे कंट्रोल ग्रुपमध्ये. आणि अशा प्रकारे आलेले रिझल्ट जेव्हा आपण वापरलं जातो, तर याला टू ग्रुप सॅम्पल रँडमाइज डिझाइन असं म्हणतात. राईसच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की टोटल फील्ड जे आहे, जे शेताचे वेगवेगळे ब्लॉक्स आपण बनवलेले आहे, दॅट इज आवर पॉप्युलेशन, बरोबर. आणि त्यातले जे सॅम्पलिंग घेतलेले ब्लॉक्स घेतलेले आहे ते रँडमाइज्ड सिलेक्टेड केले. रँडमाइज सिलेक्ट केल्यामुळे सॅम्पल तयार झाले 2 ग्रुपमध्ये. रँडमाइज सिलेक्ट केलेले सॅम्पल झाले की आपण ह्या भागामध्ये ट्रीटमेंट करणार आहोत. मग त्यामधले एक्सपेरिमेंटल ग्रुप कोणता आणि कंट्रोल ग्रुप कोणता हे पण आपण ठरवलं. म्हणजे कोणत्या ठिकाणी एक्स प्रकारचा राईस वापरायचा आणि कोणत्या ठिकाणी वाय प्रकारचा राईस वापरायचा. आणि आपल्याला एक्स प्रकारच्या राईसची माहिती घ्यायची आहे. तर अशा प्रकारे एक्सपेरिमेंटल ग्रुपमध्ये ट्रीटमेंट आपण वापरली आणि त्याला सुद्धा आपण रँडमाइज म्हटलेलं आहे. नंतर आहे रँडमाइज रिप्लिकेशन डिझाइन. आता ही ही एक हे पहा, इथे डायग्राम पहा. तर काय आहे इथे, कम्प्लिटली रँडमाइज आहे. रँडमाइज रिप्लिकेशन डिझाइन म्हणजे बऱ्याच वेळेस आपण रँडमाइज रिप्लिकेशन करतो. आता इथे पॉप्युलेशन अवेलेबल फॉर स्टडी, पॉप्युलेशन अवेलेबल फॉर टू कंडक्ट द ट्रीटमेंट. म्हणजे आता टोटल पॉप्युलेशनचे 2 ग्रुप बनवलेले आहे. एक ग्रुप आहे आपण स्टडीसाठी वापरणार आहोत आणि एक आहे ट्रीटमेंटसाठी वापरणार आहोत. म्हणजे एक आपण नंतर पुढे काय करणार आहोत, कंट्रोलसाठी वापरणार आहोत ग्रुप आणि दुसरीकडे आहे ट्रीटमेंटचा ग्रुप. म्हणजे डिपेंडंटचा एक ग्रुप आहे आणि इंडिपेंडंटचा एक ग्रुप आहे. आता जे पॉप्युलेशन अवेलेबल फॉर स्टडी त्याचं सिलेक्शन करताना आपण रँडमाइज सिलेक्शन केलं आणि सॅम्पल स्टडीसाठी घेतलेलं आहे, बरोबर. म्हणजे काय झालं की इथे जे विद्यार्थी आहे ते घेतलेले आहे, इथे ट्रीटमेंटच्या पद्धती घेतलेल्या आहे. ट्रीटमेंट म्हणजे मेथड्स एका साईडला आपण टीचिंग मेथोडॉलॉजीचं उदाहरण हे समजून घेण्यासाठी घेऊ की एका ठिकाणी आपण टीचिंग मेथोडॉलॉजी वापरणार आहोत आणि एका ठिकाणी आपण त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पाहणार आहोत. म्हणजे पॉप्युलेशन अवेलेबल फॉर स्टडी इज अवर डिपेंडंट ग्रुप आणि पॉप्युलेशन अवेलेबल फॉर ट्रीटमेंट इज अवर इंडिपेंडंट ग्रुप, बरोबर. मग डिपेंडंट ग्रुपला आपण काय केलं, पहिल्यांदी रँडमाइज केलं. म्हणजे विद्यार्थी संख्या जी आहे ती रँडमली सिलेक्ट केली आणि आपल्याला रँडमाइज टेक्निक वापरल्यावर विद्यार्थी संख्याचा एक ग्रुप मिळालेला आहे. म्हणजे इथं रँडमाइज टेक्निक वापरलेली आहे. नंतर आहे हे पॉप्युलेशन म्हणजे विविध प्रकारचा मेथड्स आहे ज्याला आपण ट्रीटमेंट ग्रुप म्हटलेलं आहे. तर ज्या मेथड्स आहे त्या मेथडचं पण आपण सिलेक्शन केलं की कोणती मेथड वापरणार, ट्रीटमेंट कोणती वापरणार. त्यातले आपण 2 मेथड्स निवडल्या आणि त्या 2 मेथड्स रँडमली सिलेक्ट केल्या. इथे पण आपण रँडमाइज टेक्निक वापरली आणि सॅम्पल टू कंडक्ट द ट्रीटमेंट आलेलं आहे. नंतर काय झालं, डिपेंडंट व्हेरिएबलचं सॅम्पल, रँडमाइज केलेलं सॅम्पल आणि ट्रीटमेंटचं म्हणजे मेथडचं सॅम्पल याला पुन्हा आपण काय केलं, ग्रुप 1, 2, 3, 5, 6, 7, 8 ग्रुप केलेले आहे. म्हणजे हे विद्यार्थी 8 ग्रुपमध्ये रँडमली परत असाइन केलेले आहे. म्हणजे पहिल्यांदा पॉप्युलेशनमधून सॅम्पल काढलं रँडमली सिलेक्ट करून आणि परत त्या रँडमाइज सॅम्पलचं डिपेंडंट ग्रुपचं पुन्हा आपण रँडमाइज सिलेक्शन करून 8 ग्रुप केले. तशाच प्रकारे ट्रीटमेंट आपण 2 निवडलेल्या होत्या. त्या 2 ट्रीटमेंट जे मेथड्स आहे त्या पण आपण काय केल्या, रँडमली या ग्रुपला असाइन केल्या. म्हणजे इथे काय कंट्रोल ग्रुप आहे
आणि इथे आहे एक्सपेरिमेंटल ग्रुप. त्या 2 भागात पहिले 4 आहे ते एक्सपेरिमेंटल ग्रुप आहे. नंतरचे 4 आहे ते आता यामध्ये जे काही सॅम्पल आलेलं आहे, ते कंप्लीटली रँडमाइज होऊन आलेलं आहे आणि ट्रीटमेंट कोणती द्यायची आहे ती पण कंप्लीटली रँडमाइज करून आलेली आहे, की त्यांना कोणत्या प्रकारची मेथोडॉलॉजी द्यायची. मग अशा वेळेस हा एक्सपेरिमेंट कॅरी आउट केला जातो आणि नंतर ह्या सगळ्यांचं आपण ॲनालिसिस केलं जातं. यात काय झालेलं आहे, की एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएशन पूर्णतः कमी करण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्यांमध्ये इंटेलेक्चुअल कॅपॅसिटी असेल तर रँडमायझेशनमुळं ती इथे सॅम्पल तयार होताना कमी जास्त प्रमाणामध्ये इंटेलेक्चुअल कॅपॅसिटी असलेला म्हणजे ॲव्हरेज ज्याला आपण म्हणतो बेल शेप डायग्राममध्ये हा सॅम्पल तयार होईल. पुन्हा यातून ह्या ग्रुपमध्ये रँडमाइज्ड ग्रुप 8 ग्रुप तयार करताना ह्या सॅम्पलचं पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे ग्रुपिंग झाल्यामुळे रँडमाइज ग्रुपिंग झाल्यामुळे जो इंटेलेक्चुअल एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर होता हा कमीत कमी म्हणजे अतिशय मिनिमम लिस्ट करण्याचा प्रयत्न केला. आता इथे ट्रीटमेंट देताना पण आपण काय केलं, की अनेक प्रकारच्या रिसर्च मेथोडॉलॉजी आहे. याच्या टीचिंग मेथोडॉलॉजी आहे. त्या टीचिंग मेथोडॉलॉजीमधल्या काही टीचिंग मेथोडॉलॉजी आपण इथे रँडमाइज पद्धतीने काढल्या आणि त्या ज्या काढलेल्या सॅम्पल आहे, ज्याला रँडमाइज ट्रीटमेंट म्हणतो, त्या आपण पुन्हा या ग्रुपला इक्वल प्रमाणामध्ये वाटल्या रँडमाइज पद्धतीने आणि मग त्यातले पहिले 4 ग्रुप आणि नंतरचे 4 ग्रुप एकावर एक्सपेरिमेंट ग्रुप म्हणून केले आणि दुसऱ्याला कंट्रोल ग्रुप म्हणून केले आणि ट्रीटमेंट फॉलो केली. तर अशा प्रकारे जेव्हा याला रँडमाइज्ड रिप्लिकेशन डिझाइन म्हणतात. याच्यामध्ये एकच उद्देश आहे. मी तुम्हाला सांगितलं, की एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर हा आपल्याला कमी करायचा आहे. बायस्ड कमी करायचा आहे. आपल्याला फक्त आणि फक्त व्हेरिएबलमधलं कॅज्युअल रिलेशनशिप जे आहे, ते काय आहे, कसं आहे आणि का आहे हे समजून घ्यायचं आहे. म्हणून अशा प्रकारचं या रिसर्च डिझाइन आहे. याला आपण रँडम रिप्लिकेशन डिझाइन म्हणजे रँडमाइज टेक्निक पुन्हा पुन्हा वापरलेली आहे. पॉप्युलेशनपासून सॅम्पल क्रिएट करताना दोन्ही ठिकाणी डिपेंडंट आणि इंडिपेंडंटचा आणि पुन्हा त्याची ग्रुपिंग करताना सुद्धा रँडमाइज टेक्निक वापरलेली आहे. अगोदरच्या ह्याच्यात पण आपण तेच केलं होतं. फक्त रँडमाइज टेक्निक वापरलेली होती. ती फक्त आणि फक्त पॉप्युलेशनवर 2 वेळेस वापरलेली होती. एकदा सिलेक्शन करताना आणि एकदा एक्सपेरिमेंट ग्रुप आणि कंट्रोल ग्रुपला डिवाइड. पण इथे कंट्रोल ग्रुप सुद्धा रँडमाइज्ड फायनलाइज केलेले आहे. कंट्रोल ग्रुप आणि एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि म्हणून हे रँडमाइज डिझाइन हे जास्त एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर कंट्रोल करणारं आहे. तर अशा प्रकारे हे जे टेक्निक्स आहे हे याला म्हणायचं कंप्लीटली रँडमाइज्ड डिझाइन. आता उरलेले जे काही स्ट्रक्चर आहे ते म्हणजे रँडमाइज्ड ब्लॉक डिझाइन. रँडमाइज्ड ब्लॉक डिझाइन म्हणजे काय? दिस डिझाइन is an improvement over the CR design. In the RB design, the principle of local control can be applied with the other two principle of experimental design. The main feature of RB design is that in this each treatment appears the same number of times in each block. आता इथे काय केलेलं आहे IQ लेवल प्रमाणे फॉर एक्झाम्पल घेतलेले रँडमाइज ब्लॉक डिझाइन म्हणजे रँडमाइज ब्लॉकली केलेलं आहे. यामध्ये एक आहे लोकल कंट्रोल म्हणजे होमोजिनिटी वाढवण्याचा प्रयत्न, होमोजिनिटी असलेला प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगितलं राईसमध्ये आपण समजा 30 ब्लॉक्स तयार केले, तर त्याला सलग आपण असाइन केलं तर चालणार नाहीये. तर आपल्याला त्यातली होमोजिनिटी चेक करायची म्हणजे एकसारखा फर्टिल असलेला लँड चेक करायचा आहे. तसं विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये IQच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं व्हेरी लो IQ, लो IQ, ॲव्हरेज IQ, हाय IQ आणि व्हेरी हाय IQ असे ग्रुप तयार केले आणि त्या ग्रुपमध्ये पुन्हा आपण ट्रीटमेंट दिलेली आहे. फॉर्म 1, फॉर्म 2, फॉर्म 3, फॉर्म 4 ह्या ट्रीटमेंट दिलेल्या आहे. म्हणजे हा फॉर्म 1 आहे तो लो IQला पण दिला, व्हेरी लो IQला दिला, लो IQला दिला, ॲव्हरेज IQला दिला, हाय IQला दिला आणि व्हेरी हाय IQला दिला आणि त्याचे रिझल्ट ॲनालिसिस केले. त्यानंतर फॉर्म 2 हा सुद्धा फॉर्मॅट 2 म्हणजे रिसर्च टेक्निक्स आहे ती पुन्हा आपण बदलली आणि त्या पद्धतीने
परत असेसमेंट केली आणि याचं रिप्लिकेशन पण केलं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे याला म्हणायचं ब्लॉक डिझाइन. इथे काय केलेलं आहे, आय-क्यू एकाच ठराविक म्हणजे स्टुडंट ए ग्रुप जो आहे, तो व्हेरी लो आय-क्यू असलेला आहे. म्हणजे इथे होमोजिनियस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं लँडची फर्टिलिटी आपण एकसारखी केली आणि मग त्यात रँडमाइज टेक्निक वापरली आणि त्यातल्या काही भागांवर आपण रँडमाइज सिलेक्शन करून एक एक्स प्रकारचा राईस वापरला आणि दुसऱ्या याच्यावर वाय प्रकारचा राईस वापरला. याचा अर्थ काय झाला, की इथे आपण ब्लॉक्स केलेले आहे आणि ते ब्लॉक्स कसे होमोजिनियस आहे, नॉट हेटेरोजिनियस. एकसारखेपणा आहे त्यांच्यामध्ये आणि मग एकसारख्या ब्लॉक्सवर आपण आपल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट वापरलेल्या आहे. कंट्रोल ग्रुप आणि त्यामधले काही ग्रुप कंट्रोल ग्रुप आहे, तर काही ग्रुप हे एक्सपेरिमेंटल ग्रुप आहे. तर अशा प्रकारे जेव्हा वापरलं जातं त्याला रँडमाइज्ड ब्लॉक डिझाइन असं म्हणतात. लॅटिन स्क्वेअर डिझाइन एल-एस डिझाइन म्हणतात त्याला. पुढचा जो प्रकार आहे, इट इज अन एक्सपेरिमेंटल डिझाइन व्हेरी फ्रिक्वेंटली यूज्ड इन ॲग्रिकल्चर research and the conditions under the which the agriculture investigations are carried out are different from those in other studies. For nature play an important role in agriculture. आता इथे ॲग्रिकल्चरमध्ये अनेक प्रकारचे म्हणजे पावसाचं प्रमाण असेल, रोग असतील, वनस्पतींवरचे असे अनेक एकापेक्षा जास्त हेट्रोजिनियस फॅक्टर एक्स्ट्रोजेनियस फॅक्टर तिथे अवेलेबल असतात आणि म्हणून इथे पहा फर्टिलिटी लेवलचे ब्लॉक्स तयार केलेले आहे आणि सीड डिफरन्स एकाच जातीचं जरी झाड असेल तरी त्याच्यामध्ये त्या जातीचे सीड्स वेगवेगळे जे सीड्स आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेले जे सीड्स आहे त्याच्या पद्धतीचा इथे सीड डिफरन्सचा वापर केलेला आहे आणि नंतर ही रिसर्च डिझाईन एक्झिक्यूट केली जाते. याला म्हणायचं लॅटिन स्क्वेअर डिझाईन. Factorial design are used in the experiment where the effect of varying more than one factor to be determined. There are especially several economics and social phenomena where usually a large number of factors affect a particular problem. Factorial design of two types, simple factorial and complex factorial. आता फॅक्टोरल डिझाईन बद्दल आपण फार पाहणार नाहीये कारण का तर फॅक्टोरल डिझाईन हे खूप हायर स्टडीजमध्ये केले जातात जिथं खूप लार्ज स्केलवर इनफायनाईट नंबरवर डेटा सॅम्पल आहे, त्याचं पॉप्युलेशन इनफायनाईट आहे आणि अनेक प्रकारचे एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर एका वेळेस काम केले जातात. तर हा जो पार्ट आहे हा मोठमोठ्या रिसर्चमध्ये केला जातो आणि ग्रॅज्युएट लेवलला याबद्दलची फारशी माहिती आवश्यक नाही किंवा अकॅडमिक रिसर्चमध्ये अशा कोणत्याही प्रकारचा फॅक्टोरियल स्टडीज केला जात नाही. तर म्हणून आपण याबद्दल माहिती फार पाहणार नाही. फक्त एकच आहे की इथे त्यांनी सांगितलेलं आहे की इकॉनॉमिक्स अँड सोशल फिनॉमेना की ज्या ठिकाणी दोन गोष्टी असतात, एक लार्ज स्केलवर डेटा असतो म्हणजे तुमचं पॉप्युलेशन जे असतं ज्याच्यातून आपल्याला सॅम्पल घ्यायचं आहे ते लार्ज स्केलवर असतो आणि दुसरी गोष्ट त्या पॉप्युलेशनवर अफेक्ट करणारे एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर हे मल्टिपल असतात, अनेक असतात. अशा ठिकाणी हे फॅक्टोरियल डिझाईन वापरलं जातं. तर अशा प्रकारे हे इन्फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाईन आहे जे आपण 4 बघितले. कम्प्लिटली रँडमाइज डिझाईन बघितलं ज्याला CR डिझाईन म्हटलो, रँडमाइज्ड ब्लॉक डिझाईन ज्याला RB डिझाईन म्हणतात, लॅटिन स्क्वेअर डिझाईन ज्याला LC डिझाईन म्हणतात आणि फॅक्टोरियल डिझाईन ज्याला आपण जे लार्ज स्केलवरच्या डाटांवर वापरलं जातं. तर हे जे इन्फॉर्मल रिसर्च डिझाईन आहे तर हे जे ते जे आहे त्यामध्ये स्ट्रक्चर्ड प्रकारची प्रोसिजर वापरण्यासाठी यामध्ये कोणत्याही प्रकारे आपण मॅनिप्युलेशन करू शकत नाही आणि याच्यामुळे रिलायबिलिटी आणि एक्सपेरिमेंटल एरर हा कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो की जेणेकरून आपले रिझल्ट आलेले जे इन्फरन्सेस आहे आलेले जे कॅज्युअल रिलेशनशिप आहे हे जास्तीत जास्त रिलायबल राहील विथ अ लेस एक्सपेरिमेंटल एरर. तर थँक्यू व्हेरी मच.